का रडतोस बाळा? तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसत नाहीत असं तुला वाटतं का? तू म्हणतोस, स्वामी मला अक्कलकोटला येता नाही आलं, तुमच्या चरणी डोकं ठेवता नाही आलं. बाळा, अक्कलकोटला येणं म्हणजेच मला भेटणं असं कोणी सांगितलं तुला? मी तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात बसलो आहे. तुझ्या घरातल्या त्या छोट्याशा देवघरात तू जेव्हा माझं नाव घेतोस, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, त्या प्रत्येक जपात मी तुझ्या समोर उभा असतो. तू अक्कलकोटला येऊ शकला नाहीस म्हणून दुःखी आहेस? पण बाळा, मी तर कितीतरी वेळा तुझ्या घरी आलो आहे, जेव्हा तू एकटा बसून माझी आठवण काढत होतास, जेव्हा तुझ्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते, तेव्हा तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला धीर देणारा मीच होतो. तुला जाणवलं नाही, पण मी तुझ्याच सोबत होतो. बाळा, मला भेटण्यासाठी मोठे प्रवास करावे लागत नाहीत. माझ्याकडे येण्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे निस्वार्थ श्रद्धा. बाळा, तुझं मन जर स्वच्छ असेल, तुझ्या अंतःकरणात भक्ती असेल, तर अक्कलकोट तुझ्या घरातच उभं राहील. मी तुला सांगतो बाळा, जो भक्त मला खऱ्या मनाने हाक मारतो, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला क्षणभरही लागत नाही. तू म्हणतोस, स्वामी मला तुमच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं. पण बाळा, माझं दर्शन फक्त समाधीत नाही, माझं दर्शन त्या गरीब माणसाच्या चेहऱ्यात आहे ज्याला तू मदत करतोस. माझं दर्शन त्या आईच्या डोळ्यात आहे जिला तू प्रेमाने बोलतोस. माझं दर्शन त्या भुकेल्या प्राण्यात आहे ज्याला तू अन्न देतोस. जो भक्त प्रेमाने जगतो त्याला माझं दर्शन रोज होतं बाळा. तुला माहीत आहे का, कधीकधी मी भक्तांना अक्कलकोटला का येऊ देत नाही? कारण मला त्यांची परीक्षा घ्यायची असते. भक्त माझ्या मूर्तीवर प्रेम करतो की माझ्या तत्वावर, हे मला पाहायचं असतं. जर अक्कलकोटला न जाता तुझी भक्ती वाढत असेल, तर समज तू खरी परीक्षा पास झाला आहेस बाळा. तुझं रडणं मला सहन होत नाही. भक्तांच्या डोळ्यातील अश्रू माझ्या हृदयाला वेदना देतात. तू दुःखी होऊ नकोस बाळा. मी तुला वचन देतो, तू जिथे जिथे माझं नाव घेशील, तिथे तिथे मी तुझ्या पाठीशी उभा असेन. तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नकोस, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत बाळा, हे माझं वचन आहे. तुझ्या आयुष्यात पैसा कमी असेल, लोकांनी साथ सोडली असेल, नशीब साथ देत नसेल, तरीही एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याचं काहीही वाईट होत नाही. कधीकधी वेळ लागतो, पण शेवट विजयाचाच होतो. तू फक्त माझा जप करत राहा. दररोज मनापासून 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझं आयुष्य बदलून टाकेल. तुझ्या घरातील भांडणं शांत होतील, तुझ्या मनातील चिंता दूर होतील आणि तुझ्या जीवनात सुख आणि समाधान येईल. पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल मित्रा, भक्ती करताना कधीही स्वार्थ ठेवू नकोस. मला फक्त पैसा मागू नकोस, मला फक्त सुख मागू नकोस. माझ्याकडे फक्त एवढंच माग, स्वामी माझी श्रद्धा कायम ठेवा. जर श्रद्धा टिकली तर बाकी सगळं मी स्वतः देईल बाळा. आजपासून रडू नकोस बाळा. अक्कलकोटला जायचं असेल तर नक्की ये, पण जर येता नाही आलं तर मनात दुःख ठेवू नकोस, कारण मी अक्कलकोटमध्ये राहत नाही, मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहतो. तू जिथे आहेस तिथेच मला हाक मार, मी लगेच तुझ्या जवळ येईल. आणि लक्षात ठेव बाळा, तू कधीही एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे अक्कलकोटचा स्वामी, श्री स्वामी समर्थ. आणि बाळा, जाता जाता हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, कारण मी रोज तुला इथे भेटायला येत जाईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.